नमस्कार लेखक मित्रांनो, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी माझी दीर्घकथा सप्तपदी याचं वाचन करत होते। आपण याआधी याचे 12 भाग ऐकलेले आहेत, तर आज ऐकूया त्याचा पुढचा म्हणजे 13वा भाग। तर मल्हार आणि संयुक्त आणि विक्रांत यांची ट्रायंगल अशी लव्ह स्टोरी आहे, ते तुम्ही ऐकत होतात। तर संयुक्त ही मल्हार सोबत आलेली आहे बाहेर फिरायला शिबिराच्या निमित्ताने, आणि तिथे मल्हार आणि संयुक्ता दोघे एकत्र येतात अशी ती कथा चालली होती। पुढे मल्हारने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हलकंसं प्रेस केलं। संयू गोड हसत होती। मल्हार भेटला हे किती छान झाले असं तिला वाटत राहिले। दोघे एका आलिशान हॉटेलमध्ये आले। आता संयूला ड्रिंकची सवय लागली होती। ॲज युज्युअल मल्हारने ड्रिंक ऑर्डर केली। ड्रिंक घेत ते गप्पा मारत होते। मल्हार, आपण एंगेजमेंट करूया ना, संयूने म्हटले। तू तुझ्या घरी आपल्याबद्दल सांग लवकर। संयू, कसली घाई आहे तुला? अजून तू स्टडी करतेस। माझंही लास्ट इयर पूर्ण नाही झाले, मल्हार म्हणाला। आता पूर्ण होईल ना मल्हार, मग काय हरकत आहे, एंगेजमेंट करून ठेवू, हवे तर लग्न उशिरा करू, संयुक्ता म्हणाली। संयू, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, त्याने विचारलं। आहे मल्हार, पण मला वाटते असं संयू म्हणाले। संयू, तुझ्या बोलण्यातून तसं काही दिसत नाही मला, मल्हार म्हणाला। मल्हार, आय एम सॉरी। तो पुन्हा चिडेल म्हणून ती गप्प बसली। पण तो मल्हार होता, त्याला जरा कोणी डिवसले की त्याचा राग 100 गाठायचा। सो यू डोंट ट्रस्ट मी, ओके? तुला राहायचं तर राहा या रिलेशनशिपमध्ये, नाहीतर तुझी इच्छा। मला तर अजिबात मूड नाही आहे, तू माझा मूड स्पॉईल केलास। लगेचच मल्हार भडकला। चल घरी जाऊयात। मल्हार, अरे तुला हर्ट होईल असं काय मी बोलले, तू लगेच का चिडतोस, तिने विचारले। संयू, मला बोलायचे नाही, तुला यायचं असेल तर माझ्यासोबत चल, नाहीतर मी जातो, असं म्हणत त्याने थोडे पैसे टेबलवर ठेवले आणि तो तिथून बाहेर पडला। संयूला काहीच समजत नव्हते। हा असा कसा? ती त्याला खूप समजावून घेत असे, पण स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर करत होती। त्याचं वागणं तरी याचं वागणं असे का, याचं उत्तर मात्र संयूला सापडत नव्हते। तिचे डोळे भरून आले। तीही तिथून निघून जाण्यासाठी उठली। इतक्यात हॅलो मिस संयोगिता, तिने मानवर करून बघितले तर तिच्या बाजूला विक्रांत उभा होता। तर ही गोष्ट सगळी म्हणजे भूतकाळामध्ये चाललेली आहे की संयू आणि मल्हार एकत्र आहेत तेव्हाची ही गोष्ट, आणि विक्रांतला कशी भेटली ती तर या संदर्भात आपण ऐकत होतो। त्याला बघून एकदम संयूला काही सुचेना। तसे विक्रांत म्हणाला, एकटा चालत का, कोणी येणार आहे अजून? त्याने विक्रांतने विचारले। नाही, एक फ्रेंड होती सोबत, ती जस्ट आता गेली आणि मीही निघालेच होते, संयू म्हणाले। संयू बळ चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले। इतक्या लवकर तुमचे डिनर झाले पण, विक्रांतने विचारले। संयू गप्पत बसली, कारण आता फक्त 8 वाजत आले होते। मिस संयुगिता, इफ यू डोंट माइंड, आपण डिनर करूयात का, विक्रांतने तिला विचारले। मागे विक्रांतने तिला घरी सोडले होते ते आठवून संयू त्याला हो म्हणाली। आता जरा ती स्थिर झाली होती। विक्रांतची पर्सनॅलिटी जबरदस्त होती। समोरचा आपोआप त्याच्याकडेच ओढला जात असे। असंच काहीसं संयूचं झाले होते। त्याला नकार देणं तिला जमले नाही। आजही मल्हारला हॉटेल बाहेर पडताना विक्रांतने पाहिले होते। संयू नक्की हॉटेलमध्ये असेल म्हणून विक्रांतच तिथे आला होता। संयूची अशी अनपेक्षित भेट होणं हे दोघांच्याही डेस्टिनीत होते जणू। संयुगिता, आर यू ओके, त्याने तिच्या डोळ्यात पाणी बघून विचारले। हो हो, मी ठीक आहे, संयू म्हणाले। तुम्हाला काय खायचं ते ऑर्डर करा, विक्रांत तिला म्हणाला। मग संयूने तिच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केले। विक्रांतला आता इतके तरी समजले होते की मल्हार हा तिचा बॉयफ्रेंड आहे आणि त्या दोघात सतत भांडणे होत असतात। आता दोघेही गप्पा मारत जेवण करू लागले। अधूनमधून संयू आपला मोबाईल चेक करत होती, पण मल्हारचा एकही मेसेज तिला आला नव्हता। विक्रांत संयूचे निरीक्षण करत होता। खूप सुंदर दिसत होती ती, आणि अशी सुंदर गर्लफ्रेंड असताना तो मल्हार का म्हणून भांडत असेल असा प्रश्न विक्रांतला पडला होता। जेवण झाले तसा विक्रांत म्हणाला, मिस संयोगिता, मी तुम्हाला ड्रॉप करतो, असं म्हणत ते दोघे कारमध्ये बसले। विक्रांतने रेडिओ सुरू केला। सुंदर असे किशोर कुमार आणि लताजींचे गाणे लागले होते। आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है, हे गाणं सुरू होतं। तर विक्रांतला वाटले जणू हे गाणं संयोगितेच्या सुंदर डोळ्यांसाठीच दिलं आहे। संयू बाहेरची शांतता बघत होती, तर विक्रांत तिच्या चेहऱ्याकडे बघत होता। अजूनच तो तिच्या प्रेमात पडत होता। तिच्या डोळ्यात स्वतःला हरवत चालला होता। 2 वेळा अनपेक्षितपणे हिची भेट झाली।
याला काय म्हणायचं हे त्याला समजत नव्हते. काही गोष्टी आयुष्यात उगाचच नाही घडत, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते. नियतीचा खेळ असतो. विक्रांतच्या आयुष्यात संयोगिता येणार होती, म्हणूनच तिची वारंवार भेट होणं त्याच्या नशिबात लिहिलं होतं. संयूला तिच्या घराजवळ सोडून ती घरापर्यंत जाईपर्यंत विक्रांत रोडवर थांबला होता. संयूने सहज वळून मागे पाहिले तर विक्रांत अजूनही उभा होता. मग हसून तिने त्याला हाताने बाय केले. विक्रांत घरी निघाला, पण त्याचं मन मात्र मागे मागे संयूकडेच राहिले होते. इश्क की गहराइयों में खूबसूरत क्या है, इश्क की गहराइयों में खूबसूरत क्या है, एक मैं हूँ एक तुम हो और जरूरत क्या है, असं काहीचं विक्रांतचं मन त्याला म्हणत होते. आनंदातच हसत तो आपल्या रूमकडे गेला. ही शायरी गुगलवरची आहे. मल्हारने संयूला तिच्या भूतकाळाबद्दल सांगितले, पण तिच्या वाढदिवसा दिवशी रात्री त्याने तिला ड्रिंक करायला लावले आणि ते दोघे एकत्र हॉटेल रूममध्ये होते ही गोष्ट त्याने सांगितली नाही. संयूच्या मनात आपली चांगली प्रतिमा राहावी असं त्याला वाटत होते. आपला रूढ स्वभाव जर तिला समजला तर कदाचित त्याच्यापासून ती दूर जाईल आणि विक्रांतने सांगितल्याप्रमाणे त्याला स्वतःचा नवरा मानेल. मग आपल्याला संयू भाव पण देणार नाही अशी भीती मल्हारला वाटत होती. हे सगळं त्याला नको होते. आता संयूला तिचा पास्ट आठवत नाही तर तिला पुन्हा आपली बनवायचे हा दुष्ट हेतू मल्हारचा होता. काही करून संयूची मेमरी परत येता कामा नये याची तो पुरेपूर काळजी घेत होता. तर हे आतापर्यंत आपण ऐकलं की भूतकाळात काय घडलं, विक्रांतची आणि संयूची भेट कशी झाली हे पाहिलं. आता सध्या काळात म्हणजे वर्तमान काळात जेव्हा संयूची मेमरी लॉस झालेली आहे. संयू हाच विचार करत होती की मल्हार इतका चांगला आहे, मग मी विक्रांतसोबत का लग्न केलं असेल. पण ज्या अर्थी सगळे म्हणतात की माझे आणि विक्रांतचे लग्न झाले आहे म्हणजे नक्की असे काहीतरी घडले असणार, त्यामुळेच माझे आणि विक्रांतचे लग्न झाले. संयू हा विचार करत होती. ती जसजसा हा विचार करत होती तसतसे अजून तिचा गुंता वाढतच चालला होता. विक्रांतच आहे जो आपल्याला सगळं काही खरं सांगू शकतो, कारण त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसते जे मल्हारच्या नजरेत मला कधीच नाही दिसले, असं संयूला वाटून गेलं. मग संयूने विक्रांतकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तिने विक्रांतला कॉल करून आपला निर्णय सांगितला तेव्हा विक्रांत खूप खुश झाला. त्याने सुरेखा मावशी आणि श्यामला संयोगिता घरी येणार आहे असं सांगितलं. ते दोघेही खुश झाले. सगळं घर नीटनेटकं करायला विक्रांतने सांगितले. स्वतः विक्रांत संयूचा स्टुडिओ आवरत होता. लग्नानंतर त्याने त्याच्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ बनवून घेतला होता. तिथे संयू शिल्पकलेचे काम करत असे. मोठ्याने गाणी लावून काम करायला तिला खूप आवडायचे. तिची आवड लक्षात घेऊन विक्रांतने तिला लग्नानंतरही तिचे काम कंटिन्यू करण्यास सांगितले होते. तिच्या शिल्पाचे अनेक ठिकाणी प्रदर्शनही भरत असे. चांगल्या कलाकृती लोक विकतही घेत होते. विक्रांत स्टुडिओमध्ये आला. रोज एकदा तरी तो इथे यायचा आणि आपल्या लाडक्या गीतूच्या आठवणीत रमून जायचा. त्याला त्याच्या प्रेमावर खूप विश्वास होता. गीतूला सगळं काही आठवणार हा आत्मविश्वासही त्याला होता. अलीकडेच एक शिल्प गीतूने बनवायला घेतले होते. ते काम अर्धवट झाले होते. विक्रांतला आठवले त्या दिवशी गीतू या शिल्पावर काम करत होती. विक्रांत घरी आला. त्याला गीतू कुठे नाही दिसली तसा तो स्टुडिओमध्ये आला. गीतू कामात मग्न होती. तिथे दोन्ही हात माथीने भरले होते. तिचे केस गालावर आले होते. गीतू खूप सुंदर दिसत होती. विक्रांत प्रेमाने तिच्याकडे बघत होता. गीतू काय आहे, मी घरी आलो तर तू इथे बिझी आहेस, त्याने विचारले. सॉरी अहो, ते एक एक्झिबिशन आहे त्यासाठी काम करत होते. मला वेळ किती झाला आहे समजलेच नाही. आय एम सो सॉरी, संयू म्हणाली. विक्रांत तिच्या जवळ आला. म्हणाला, गीतू सॉरी नको म्हणू, मी मस्करी केली. मला माहीत आहे हे तुला हे शिल्पकला किती आवडते, हे तुझं पॅशन आहे. गीतूचे हात मातीने भरले होते आणि तिचे केसांची एक बट तिच्या गालावर येऊन तिला त्रास देत होती. विक्रांतने आपल्या हाताने ती केसाची बट तिच्या कानामागे टाकली. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. विक्रांतचा स्पर्श तिच्या अंगावर शहारा फुलवत होता. विक्रांत तिच्या मागे उभा होता. त्याने तिचे केस बाजूला केले आणि मानेवर अलगद किस केले. अहो, मला काम करू दे ना, गीतू म्हणाली. मी कुठे तुला त्रास देतो आहे, तू तुझे काम कर ना आणि मी माझे, विक्रांत हसत म्हणाला. अहो, गीतू लाजत म्हणाली. विक्रांत अजून तिच्या जवळ कानापाशी जाऊन म्हणाला, गीतू तू अहो बोलतेस ना, मला ते ऐकायला खूप गोड वाटते. विक्रांतने तिच्या कमरेला आपले हात गुंफले होते. तुमची इच्छा होती ना मी अहो म्हणावे, संयू म्हणाले. हो गीतू म्हणत विक्रांतने तिच्या गालावर किस केले. गीतूच्या पोटात आता गोळा आला. अंगावर काटा फुलला.
विक्रांत तिच्या गालावरून खाली गळ्यावर किस करू लागला. गीतूचे हात खराब होते म्हणून ती त्याला बाजूलाही करू शकत नव्हती. विक्रांतने तिला आपल्याकडे समोर ओढून घेतले आणि तिच्या ओठांना आपल्या ओठांनी कैद केले. आता गीतूलाही त्याची अनिवार्य ओढ लागली. तिने बाजूला असलेल्या भांड्यातील पाण्यामध्ये आपले हात थोडे धुतले आणि विक्रांतला घट्ट पकडले. विक्रांत पॅशनेटली तिला किस करत होता. गीतूही त्याला तितकाच प्रतिसाद देत होती. विक्रांत बाजूला झाला, पण गीतू डोळे बंद करून मोठे श्वास घेत राहिली. तिथे त्याने चावून गुलाबी केलेले ओठ त्याला पुन्हा पुन्हा तिचे वेड लावत होते. त्याने परत गीतूला आपल्या भाऊपाशात ओढली आणि तिचे ओठ पुन्हा आपल्या ओठात घेतले. त्या रूममध्ये विश्रांतीसाठी एक छोटा बेड होता. विक्रांतने गीतूला उचलून बेडवर आणले. त्याने खाली तिच्या चेहऱ्यावर झोपून कपाळावर किस केले. तिच्या चेहऱ्यावर किस करत राहिला तो. विक्रांतने आपला टाय सैल केला आणि शर्टही काढून टाकला. गीतूने डोळे उघडले. विक्रांतला शर्टलेस बघून आणि त्याची भारदस्त शरीरयष्टी बघून ती लाजत होती. विक्रांत हसत म्हणाला, किती लाजतेस गीतू, आता तर आपण हजबंड वाईफ आहोत. तरी गीतूने डोळे घट्ट बंद केले, पण हाताने त्याला आपल्याकडे ओढून घेतले. त्याच्या चेस्टवर आपला मुलायम हात फिरवत राहिली. विक्रांत तिच्या स्पर्शाने बेभान होत तिला सर्वांगावर किस करत राहिला. कपड्यांचा अडसर कधीच दूर झाला होता. दोघे एकमेकाच्या मिठीत जगाला विसरून गेले होते. आज आपण इथेच थांबतो आहोत. तरी ही कथा तुम्हाला कशी वाटते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. गीतूची मेमरी परत येते का नाही, तिला विक्रांतबद्दल काही आठवते का, आणि मल्हार काय करतो, मल्हार मग गीतूला पुन्हा मिळवतो का नाही, हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत राहा माझी ही कथा सप्तपदी 7 जन्मोजन्मीची. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.